या व्हिडिओमध्ये आपण इम्प्लिमेंटेशन ऑफ लिस्ट, सेट अँड मॅप इंटरफेसेस इन अ रिअल टाईम टेस्ट ऑटोमेशन फ्रेमवर्क पाहणार आहोत. तर बेसिकली आपल्याकडे 3 कोअर कलेक्शन इंटरफेसेस आहेत, जे की लिस्ट, सेट आणि मॅप, जे की आपण प्रॅक्टिकली टेस्ट ऑटोमेशन फ्रेमवर्कमध्ये वापरतो. तर एक्झॅक्टली फीचर आणि पर्पज काय आहे ते आपण अंडरस्टँड करू आणि नंतर आपण बघू की एक्झॅक्टली ते आपण टेस्ट ऑटोमेशन फ्रेमवर्कमध्ये कसं वापरतो. ओके, तर फर्स्ट आहे लिस्ट इंटरफेस. तर त्याचा पर्पज काय आहे, जर आपल्याला ऑर्डर्ड वेमध्ये जर डेटा स्टोअर करायचा असेल तर त्या फॉर्ममध्ये इन्सर्शन ऑर्डरमध्ये जर स्टोअर करायचं असेल तर त्यासाठी आपण प्रेफर करतो लिस्ट इंटरफेस. आणि सेट कधी प्रेफर करतो, जर आपल्याला युनिकली मेंबर्स म्हणजे युनिक एलिमेंट स्टोअर करायचे असतील किंवा युनिक डेटा स्टोअर करायचा असेल त्यासाठी आपण प्रेफर करतो सेट इंटरफेस. आणि मॅप कधी प्रेफर करतो, जर आपला डेटा हा की व्हॅल्यू पेअरमध्ये असेल, जसं की युजर नेम, पासवर्ड, जसं की व्हॅल्यू पेअरमध्ये जर डेटा असेल तर आपण त्याला त्यावेळेस इट विल आपण मॅप इंटरफेसला प्रेफर करतो. तर सेकंड आहे डुप्लिकेटसी. तर लिस्ट इंटरफेस अलाउड्स डुप्लिकेट व्हॅल्यूज, सेट इंटरफेस डझंट अलाउ डुप्लिकेट्स व्हॅल्यू. म्हणजे इथे फक्त आपण युनिक व्हॅल्यूज फक्त स्टोअर करू शकतो. आणि मॅपमध्ये युनिक कीज तर शेअर्ड व्हॅल्यूज, म्हणजे आपण की व्हॅल्यू पेअर असेल, जसं आय डी आणि नेम असेल तर नेम डुप्लिकेट असू शकतो पण आय डी हाई युनिकच असली पाहिजे. तसं आपण की व्हॅल्यू पेअरमध्ये मॅपचा डेटा स्टोअर करतो. ऑटोमेशन यूज फॉर म्हणजे प्रॅक्टिकल ह्याचं ॲप्लिकेशन काय आहे, जर सर्च, रिझल्ट, मेनू, त्याच्यासाठी जर आपल्याला हे करायचं असेल तर आपण लिस्ट इंटरफेस वापरतो. जसं की आपल्याला एक टेबल असेल आणि टेबलमध्ये मल्टिपल आयटम्स असतील, जसं की एक टेबल आहे, वेब टेबल आहे आणि त्या वेब टेबलमध्ये लँग्वेजचा एक कॉलम आहे आणि लँग्वेजच्या कॉलममध्ये जावा, पायथन. तर हे पूर्ण लँग्वेज जर आपल्याला हे एका लिस्टमध्ये जर प्रिंट आउट करायचे असतील तर त्यावेळेस आपण त्यावेळेस आपण यूज करतो लिस्ट इंटरफेस. आणि सेट कधी इंटरफेस करतो, जर आपल्याला विंडो हँडल करायचे असतील, म्हणजे मल्टिपल विंडोज हँडल करायचे असतील किंवा ड्रॉपडाऊन हँडल करायचे असतील तर आपण त्यावेळेस प्रेफर करतो सेट इंटरफेस. थर्ड वन आहे जे की मॅप इंटरफेस. तर आपण हे कधी वापरतो, तो कॉन्फिग फाईल्स किंवा टेस्ट डेटा, जसं की एक्सेल शीटमध्ये टेस्ट डेटा असतो किंवा कॉन्फिग फाईल जे प्रॉपर्टीज फाईल असतात त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी URL मेन्शन करतो किंवा टेस्ट डेटा कॉम्पोनंट्स असतात, तर ते आपल्याला वापर करायचे असतील तर त्यासाठी आपण प्रेफर करतो मॅप इंटरफेस. जर ॲक्सेस टाईप म्हटलं तर इट इज अ इंडेक्स बेस्ड, इट इज अ इटरेटर बेस्ड अँड दिस वन इज की बेस्ड लुकअप. ओके, this is the main core difference of between these 3 interfaces. In a next lecture we will see how it implemented in a real time test automation framework. Okay, thanks for watching.